आपले कृषी अधिकारी असतील, देसाई साहेब असतील, सिंग साहेब असतील, या सर्वांनी यथोचित असं आपल्याला मार्गदर्शन, मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की इथं आलेले शेतकरी युवक जे आहे ते अक्षरशः आपल्या जागेवर खिळून आता बघितले तर मी कौतुक करेन की सगळ्या बसलेल्या आहेत. आणि आता हे प्रदर्शित होतं की जर आपल्याला इन्फॉर्मेशन, माहिती, ज्ञान हे जर आपल्या इकडच्या भागातील लोकांना उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे आपल्या भागातला शेतकरी आणि युवक सुद्धा याच बरोबरीनं कोणत्याही क्षेत्रामध्ये ताकदीनं उतरण्याची त्याची मानसिकता आहे. हे पण अतिशय आनंद झाला. 2-3 गोष्टी मी सांगणार आहे, कारण मला माहिती आहे की 11:30ला सुरू झालेलं हे आपलं सेशन 2:30 वाजता संपवायचं आहे. कारण 3 तासाच्या वर कोणतंही संवाद किंवा मानसशास्त्र जे आहे ते 3 तासाच्या वर चालू नये. परंतु सगळ्यांचं मार्गदर्शन हे एक लक्षात येतं की आपल्या या भागामध्ये आम्ही जवळपास 1-1.5 वर्षापासून पाठीमागे आहे की आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांना, युवकांना कशा प्रकारे आर्थिक स्रोत जो आहे, इन्कम, हे कसं वाढवता येईल आणि या भागामध्ये त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये एक अर्थकारण कसं वाढवता येईल आणि तेव्हा घर कसं सक्षम होईल. म्हणून 1-1.5 वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे. मुंबईमध्ये मीटिंग चालू असतात, बारामतीला, इंदापूरला, कधी मोठे भाऊ सोलापूरला जातात, कुठं आमचं फिरणं चालू असतं. कारण शेवटी या जगात हे बघितलेलं आहे, इन्फॉर्मेशन जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. इन्फॉर्मेशन हे सगळ्यात महत्वाचे. दुसरं ते इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर, ती माहिती मिळाल्यानंतर त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करणे. माहिती मिळाली, माझ्याकडे पीपीटी साहेबांनी देऊन टाकली समजा की हे माहिती दिली तुम्हाला, हे केळीचं असं करायचं आहे, तर मी ठीक आहे लोकांनी ठेवून दिली. त्याचं चिंतनच मी केलं नाही, त्याच्यावर विचारच केला नाही, त्याचा अभ्यासच केला नाही, तर त्या माहितीलाही महत्व राहत नाही. तिसरी गोष्ट आहे आयुष्यातली पुढे जाण्यासाठी ती म्हणजे मेहनत. मेहनतीशिवाय जगामध्ये काहीही महत्वाचं नाही. त्यांनी छोट्या छोट्या उदाहरणातून सांगितलं की मेहनत कशी करावी, शेतकऱ्याची मानसिकता, किंवा कसं शेतकरी कोणत्याही फील्डमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, मेहनतीशिवाय काहीही या जगात घडत नाही. आणि मग आजचा कार्यक्रम मी प्रकर्षाने यासाठी समर्पित करतो की या माध्यमातून जे इथं आलेले आहेत किंवा जे इथं आलेले नाही त्यांच्यामध्ये मानसिकता बदलवण्यासाठी ही जागृतीचा हा कार्यक्रम आहे की तुमचा विचार कसा असावा, तो सकारात्मक असावा का नकारात्मक असावा. दोन्ही प्रकारचे विचार आपल्याकडे आहेत. जेव्हा या जगामध्ये, आपल्या भागामध्ये कुठंच काहीही चांगलं चालू नाही, माझ्या आयुष्यातही काहीही पॉझिटिव्ह गोष्ट नाही, सगळं नकारात्मक घडून राहिला की हे चांगलंच नाही, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये कधीही नकारात्मक विचार करत करत तुमचं आयुष्य हे चांगल्या वळणावर नेऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करायला शिकाल किंवा सुरुवात कराल, या जगामध्ये तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, कोणी थांबू शकत नाही. पण तो आपल्या विचारामध्ये परिवर्तन करण्याचा हे पहिला प्रयत्न आहे. आपल्या विचारामध्ये जेव्हा आपण विचार पॉझिटिव्ह करू की यस मी करू शकतो, मी करणार, आम्ही करणार, हा जेव्हा विचार आपल्यामध्ये रुजवला जाईल त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून आम्ही प्रण केला, कारण सुरुवात कोणीच करत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाहतो की कोण सुरुवात करेल, कोण करेल, कोण हात घालेल, त्याच्यात काही आपण बेनिफिट होईल की नाही, फायदा होईल की नाही. पहिलेच फायदा तोटा त्याच्यामधल्या निगेटिव्ह गोष्ट
शोधणं आपण चालू करू, निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी शोधायच्या. हे जर केलं काय ते केळी अशीच नाही होणार, आणि आता केळीला भावच नाही राहिले, फेकूनच द्यावं लागते. हा जर सुरुवात नकारात्मक विचारातून दुधाच्या असंच नाही, त्या गाईला कुठं हे करावं आणि कोणाजवळ वेळ आहे, गाईचं शेणका मी काढावं की तिनं काढावं की त्याने काढावं की गळी ठेवावं, या नकारात्मक विचारामध्ये जर आपण गुंतत गेलो तर आपण काहीही करू शकत नाही, काहीही नाही. आणि म्हणून आजचा जो मेळावा आहे ती सुरुवात, ही जागृतीची सुरुवात आहे, हे सकारात्मक विचार रुजवण्याची सुरुवात आहे. पण सकारात्मक विचार ही देसाई साहेब, सिंग साहेब तेव्हा रुजवल्या जातात माहिती आहे, जेव्हा कोणीतरी माहिती देणार आहे. आमच्याकडे माहितीच नाही की दुधाबद्दल कसं करायचं, त्या गाई कशा घ्यायच्या, त्या किती दूध देणार असाव्या, त्याचं टेस्टिंग कसं करावं, त्याला खाद्य कोणतं दिलं तर फॅट्स आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, हे तर माहितीच नाही. तर आम्ही किती सकारात्मक विचार केला आणि किती अभ्यास करायचा प्रयत्न केला, तो अभ्यास प्रोट करा आणि पाहिजे त्या प्रमाणात त्याचा रिझल्ट मिळत नाही. पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट मिळत काय मानसिकता आहे युवकांमध्ये आहे, शेतकरी या भागामध्ये, जसे पश्चिम महाराष्ट्रात आहे तशी इकडे मानसिकता आहे. तर तू माहितीचा अभाव, नॉलेज, आता सगळं जे आहे ते नॉलेजवर आहे. आता नॉलेज एका हातामध्ये सुद्धा आहे. आज जग इतकं पुढे गेले एआयच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ते एका हातामध्ये मोबाईल गेला तर तुम्हाला नॉलेज मिळतं. पण जे के.पी. पाटील साहेब, सिंग साहेब जे प्रत्यक्ष अनुभवातून नॉलेज देतात त्यामध्ये थोडा डिफरन्स असतोच. मला वाटतं की इथं आता महाविस्ताराकडे, कृषी विभागाकडे, महाराष्ट्रात महाविस्तार ऍप काढलं मार्गदर्शनात, की ज्या महाविस्तार ऍप मधून आपण आपल्या मोबाईल मध्ये लोड केलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला विचारता येतात. तुम्ही करता सांगितलं त्याच्यावर जर टाकलं आपण महाविस्तार तर असं असं पान आहे ते कशाचं असू शकते, काय करायला पाहिजे. कारण एआय एजंट आता आपली 5 सुपर पॉवर होऊन राहिली. तुम्हाला टोटली एका याच्यामध्ये तुमच्या याच्यावर काय रोग आहे, काय करायचं याचा आपल्याला माहिती द्या. महाविस्तार यामधून कृषी विभागाच्या महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनानं बनवलेलं हे आज देशाने स्वीकारलं, आज देशाने स्वीकारलं या. पण मला इमानदारीने सांगा, इथं बसलेल्या किती जणांनी महाविस्तार या आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलेला आहे? 10% पण नसेल. पण ज्यांनी केला त्यांचं मी अभिनंदन करेन की ते खरोखर आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी विचार करताय. बरेचसे असतात की माझ्यासाठी काही करा, ही म्हणणारी प्रवृत्ती जास्त असते. माझ्यासाठी काही करा, काहीतरी माझ्यासाठी करा. पण मी हे करतोय यामध्ये मला मदत करा असा म्हणणारा फार कमी वर्ग आहे. आणि म्हणून ही मानसिकता बदलावी आणि आपणही काहीही करू शकतो ही स्वतःमध्ये ताकद, क्षमता आहे, त्याचं चिंतन करणं शिकलं पाहिजे. या बाकीच्या विषयावर बोलणार नाही की केळीचं कसं करावं वगैरे, त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. आणि तळमळ या गोष्टी ज्या 1.5 वर्षामध्ये पाटील साहेब आम्ही एकच विचार करतो की अजून बाकीचे जे या भागातले जे होतकरू मुलं आहेत, ज्यांनी नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत, जे खरोखर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून काही ना काही उत्पन्न वाढवत आहेत, उत्पादन वाढवत आहेत, काही करण्याची इच्छा आहे, अजून त्यांच्यासोबत आम्ही बसलोच नाही. आम्ही पहिले विचार केला, कारण मला आठवते की 7, 8, 9, 10 वर्षापासून 9-10 साली इथं बरेचसे जण सोनाळा भागातल्या, कुंडी भागातल्या आहेत. त्याला मी 2009-2010 पासून सांगतोय एक कोल्ड स्टोरेज करा, एक कोल्ड स्टोरेज करा, एक पॅकेजिंग युनिट करा. पैसा आहे का? नाही आहे का? तर पैसा आहे. इन्फॉर्मेशन नाही आहे का? तर आहे. तो कोण सुरुवात करेल? त्याच्यात पहिला विषय केला तर त्याच्यात घाटा किती होईल, तोटा होईल, हे होईल का, ते होईल का, काय होईल, या विचारामध्ये कोल्ड स्टोरेज एक झालं म्हणतात. एक कोल्ड स्टोरेज आपण करू शकलो नाही. 50% सबसिडी आहे.
तरी नाही. आणि मग कसा आपल्या मालाला भाव मिळेल, कारण भाव तर काही माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. आणि मग फक्त भावासाठी आपण भांडण करतो, तर त्यासाठी असणाऱ्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करतो का? किती वेळेस मीटिंग झाला कोल्ड स्टोरेजसाठी, संत्रा पॅकेजिंगसाठी, यासाठी त्यासाठी. काही लोकांनी संत्र्याची पावडर बनवण्यापर्यंत आम्ही 4 मीटिंग झाल्या, पण पुढेच जात नाही. आणि म्हणून आम्ही विषय कुटुंबाला सुरुवात केला. म्हणजे स्पष्ट सांगतो की शेवटी करतो की आपण काहीतरी या मतदारसंघामध्ये कोणीतरी इंटरेस्ट घेत नसेल, कोणी पुढाकार घेत नसेल, तर आपण घेतलाच पाहिजे लोकप्रतिनिधी. आणि म्हणून राजूभाऊ आमचे रिटायर झाले, त्यामुळे त्यांना कोल्ड स्टोरेजच्या याच्यामध्ये सुरुवात केली. त्यांनी पूर्ण 6 महिने कोल्ड स्टोरेजचं महाराष्ट्रात हे कोल्ड स्टोरेज चांगल्या प्रतीचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळा अभ्यास केला. त्याचा लेटेस्ट कोल्ड स्टोरेज लागलेला हे कोणी टाकू शकतो. आधुनिक कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहेच, असं नाही की कोल्ड स्टोरेज झालं या भागाची आवश्यकता संपणार. आधुनिक कोल्ड स्टोरेज आजच्या स्थितीमध्ये या भागात पण पुढे आलं पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं की आता सगळ्या कुटुंबाने आता, कारण एक बघा माझे मुलं शिकलेले आहेत, ते त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे जात आहेत. आवश्यकता नाही इथं दुधाची फॅक्टरी टाकावी, आवश्यकता नाही तिथं दुधाचा प्लॅन करावा, इथं कोल्ड स्टोरेज करावं, इथं केळीचं आपण हे करावं, इथे एक्सपोर्ट साठी प्रयत्न काही आवश्यकता नाही आहे. ते त्यांच्या दुनियेमध्ये खुश आहे. पण शेवटी या मतदारसंघाचा आपण सगळ्या माणसांचं देणं लागतो हा विचार करून आम्ही सगळं कुटुंब आता पुढचे 2 महिने या भागातल्या उद्योगवाढीसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी जे जे आमचे प्रयत्न आहेत, कारण एकटा मी करू शकत नाही. आता माझं हँग आहे, हँगमध्ये सहकारी आहे घरातलेच, तिथे 24 तास आम्ही विचार करू शकतो. तिथे केळीचं काय करा, आम्ही सोडणार कुठे केळी वाटली 2 वर्ष केळी वाटली चालवली सोडत नाही. की 2 वर्ष या भागातला केळी उत्पादक शेतकरी सक्षम झालाच पाहिजे. त्याने मला सांगितलं की 22 एकर 22 एकर शेत आहे का, त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आहे की 20-22 एकर शेत असेल तर आपण त्या भागातले सगळे युनिट तयार करून जेणेकरून शेतकऱ्यांना इथल्या इथं मार्गदर्शन बाकीच्या गोष्टी मिळतील. मी त्यांना लगेच सांगितलं आपल्याला फक्त शेत आहे, त्याच्यावर आपण पुढे जाऊ. दुसऱ्या कोणाला वाटत असेल की हे 22 एकर 20 एकरचे युनिट आम्ही करतो, त्याचंही स्वागत आहे. त्याला पूर्ण मार्गदर्शन, पूर्ण सपोर्ट आणि त्याच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहतो. हे स्वतःच करावं असं आमचं काही आग्रह नाही. कोणी एखादं तयार असेल दुसरं कोर्स स्टार्ट टू एंड पर्यंत कोर्स टाकून देण्याची जबाबदारी आमची. कोणाला म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये मला त्याच्यामध्ये हे टाकायला करतायच पाहिजे, 1-2 जणांनी केलंय आहे, त्यांनाही पूर्ण सपोर्ट करण्याची तयारी आहे. आणि म्हणून याचा पुढच्या भविष्याच्या काळामध्ये विविध प्रकारे तुम्ही म्हणाल की आता उद्या इलेक्ट्रॉनिकची एखादी फॅक्टरी आहे, एखादं डाटा सेंटर इथं ते येऊ शकत नाही. एखादी सिमेंटची फॅक्टरी आहे, लोहाची फॅक्टरी आहे, ते येऊ शकणार नाही. त्या भागात कसं येणार? आणि म्हणून आपल्याला रोजगार निर्मितीसाठी शेती आणि शेतीच्या संबंधितच विचार करावा लागणार या भागात. आणि मग केळीचं आपण एक्सपोर्ट पर्यंत सगळं नॉलेज घेतलेलं, सर्व तिथपर्यंत आपण नेणार. दुधाच्या माझे मित्र जर देत आहेत 5-5 कोटीनं खड्ड्यात गेलं चालतं, सांगण्यात राहतं की गेले तरी चालतात. पण दूध फॅक्टरी किंवा दूध याच्याबद्दल आपल्याला ज्या पद्धतीने सिंग साहेबांनी सांगितलं की किती मानसिकता त्याच्यामध्ये मेहनतीची लागते, किती सिरियसनेस लागतो. या गोष्टीसाठी जर तुम्ही तयार असाल तर थोडस नुकसान किती झालं तर ती सहन करण्याची ताकद आमच्याकडे, पण तुमच्या सपोर्ट शिवाय नाही. तुमची मानसिकता तयार होईल. यस, आम्ही सगळे सपोर्ट करू, आम्ही या पद्धतीने राहील. आता त्या आपल्या मोरकडे, आपल्या जनार्दन मोरकडेची मुलगी आपली कोणतीच आहे आपल्या भागात, तिनं भाषण बोलली ती, कारण पशुधनची योजना येते ऑनलाईन, त्यामध्ये गायींचा आपण जवळपास 4200 कोटीचा आपला गॉडचा प्रोजेक्ट आहे, गॉड बँकेचा. त्यामध्ये गायीचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले गायीचं वाढाव्या, गायी जवळपास संवर्धन व्हावं, देशी गायी, यासाठी तो प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून त्या प्रोजेक्टमध्ये आपण सगळ्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये ज्या 2-3 गोष्टीला जर शेतकरी काय लागेल, शेती नसली तर भाडे पट्टा वगैरे 2-4 गोष्टी जमा करा, लवकरात लवकर.
जेव्हाही ऑनलाईनची प्रक्रिया चालू होईल तर जळगाव बाबत विधानसभा आणि आजूबाजूचे तालुके जे आलेले आहेत तिथे लोक आहेत त्याने पटापट ऑनलाईन आपला अर्ज सबमिट झाले पाहिजे. त्यांचे मजूर करून देण्याची जबाबदारी आमची आहे. तो कोणी असो एनिबडी. आणि त्या माध्यमातून गाईचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढवायचं आहे. गाई वाढवल्या तर आपण डेअरी प्रोजेक्ट सक्सेस होईल. डेअरी प्रोजेक्ट सक्सेस झाला, गाई वाढल्या तर ज्याप्रमाणे केपी पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्या शेतातलं जे एक बंदर होत चाललेले आहे तेच ते सोयाबीन कापूस शेतीचे जीव चाललेला आहे, निर्जीव होत चाललेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की शेणखत, गाईचं मूत्र आणि त्या होणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या इतक्या आवश्यक आहे. पूर्ण जग त्याच्यावर जात आहे. काही लोकांना गैरसमज पाठवतात की या अशा पद्धतीने उत्पादन कमी होते, मग मारा फवारे उत्पादन कमी होते. तर दोन्ही गैरसमज आहे. तुम्हाला एकदम पहिल्या वर्षी थोडी नैसर्गिक शेती होत आहे. स्टेप बाय स्टेप जायचं. पहिल्या वर्षी 25% करा, 75% तुमचं चालू द्या, 25% ऍड करा. असं करून 4-5 वर्षापर्यंत त्याला आपल्या नैसर्गिक शेतीवर निघायचं. आणि आज जगामध्ये सोडा आपल्याच मतदारसंघाचं उदाहरण झालं. आज मी काय विचार करतो, थोडा पैसा नाही आता बरंच नाही बोलायला. मी काय विचार करतो की मला ते केमिकल हे फवारणी याच्यापेक्षा चांगले गहू, चांगलं हे जे ऑर्गॅनिक आहे, जे नॅचरल आहे ते कसं खाता येईल, त्यासाठी मी शिल्लकचे पैसे देतो. ही मानसिकता आता लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे, जागृती आलेली आहे लोकांमध्ये सुद्धा की जे शरीराला अपाय करायचं नाही असं अन्न कुठं भेटतं त्यासाठी 2 रुपये शिल्लक देण्याची सुद्धा जागृती लोकांमध्ये आहे. हे आपले मुलाबरोबर आले होते त्यांच्याकडूनच मी बऱ्याच वेळेस ऑर्गॅनिक देतो. म्हणजे तुरीची डाळ पासून तुरीच्या पासून त्यांच्याकडून मी विकत घेत असतो. हा अवेअरनेस आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजे आजची सुरुवात आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये आपल्याला रोजगार निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी द्यायला आहे त्या एक गोष्टी या 2 वर्षात माझं टार्गेट आहे. 2 वर्षामध्ये तुमच्या समोर सगळी इन्फॉर्मेशन, माहिती हे तुमच्या समोर देण्यात येईल. त्याचा अभ्यास करून पुढे कसं जायचं तुम्ही ठरवायचा. मेहनतीशिवाय पुढे जात नाही. गाई घ्यायच्या दुसऱ्याच्या भरोशावर चालत नाही. शेण पण आपणच काढावं लागतं, दुधाच्या धारा बी ओढावं लागतात, चारा बी आणावं लागते, दूध विकायला जावं लागते. एवढी जर मानसिकता असेल तर त्याने ते करावं. नाहीतर स्वतःच्या गाडीला टू व्हीलरला किट मानली की जळगाव जातो बस स्टँड किंवा बरोबर बस स्टँड, ही जर मानसिकता अशी प्रवृत्ती असेल तर त्याने याच्यात हात घालूच नाही. तो नंतर 6 महिन्यानंतर त्या काही घेतल्या, काही नाही झालं, शिव्या द्यायला आणि म्हणून या गोष्टीचा विचार करून आम्हाला परिवर्तन करायचं. प्रत्येकाच्या मेंदूमध्ये परिवर्तन करायचं. ताकद क्षमता सगळ्यांमध्ये आहे, पण माहिती आम्ही घेऊ आणि पुढे करावी. जोपर्यंत ह्या 2-4 गोष्टी आपण पुढे घेतोय या वर्षाच्या एंडपर्यंत केळी आणि दूध या 2 विषयावर आपल्याला 100% पुढे जायचं आहे. सगळी टेक्निकल टीम आमचे डॉक्टर आहेत, नाव विसरून डॉक्टर उपलवाद साहेब आहेत, हे सगळी तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन देतील. जेव्हा तुम्ही अर्ज करायला या योजनेत महिला भगिनी एवढ्यासाठी बोलवलेलं आहे की काय करावं. शासन तर बचत करायला पैसे देते, मग हे करू का ते करू. आता आपण जो स्कीम जी पशुधनची आहे, मग त्याच्यात शेळी पण आहे, त्याच्यात गाई पण आहे, त्याच्यात म्हशी पण घेत आहेत, पण गाईवर फोकस करताय दुधासाठी. त्यामुळे तुमच्या बचत गटाला सुद्धा त्याच्यामध्ये घेता येईल. तुमच्याजवळ काही पैसे जमा झालेले आहेत, शासनाने दिलेले आहेत, 50% त्याच्यात सबसिडी आहे, 50% तुम्ही त्याच्यातून भरू शकता. तुमचा बचत गटाला 5 गाई घेतल्या, शेड घेतलं, खाद्य घेतलं, ते केलं तर तुम्हीच दूध काढायचं, तुम्ही शेण काढायचं. गाय कशी आपण प्रेम करतो गायीवर, काय प्रॉब्लेम आहे. आणि मग बचत गटाला सुद्धा याच्यात समाविष्ट होता आला पाहिजे. कारण आता महिलांना सुद्धा शेतकऱ्याचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे बाकीचे फॅसिलिटी मिळतात. आणि म्हणून दुधाच्या याच्यात आपण पुढे जायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून ह्या जागृतीचा मेळावा आहे. भविष्यामध्ये वेळोवेळी तुमच्या समोर सगळेजण आम्ही येऊ. रुपनवाद साहेबांना तुम्हाला माहिती आहे की काय कोणती घ्यावी, कशा प्रकारचे घे, कुठं मिळेल, त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतील. तिथं तर असं नाही आहे, ते तुम्हाला देते. इथं या गाई आहे, कोणत्या या वातावरणात कोणत्या किमतीत याचं महत्व सांगतील.
तुम्हाला मार्गदर्शन केंद्र सगळं इथं उपलब्ध राहील. आता ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये पुढे जायचं नंतर शिवाय देऊ नका. तुम्ही येऊन सांगा याच्यात पुढे जायचं, आम्ही मदत करू, मार्गदर्शन करून सगळ्या गोष्टी करून घेऊ. परंतु ही मानसिकता आपल्याला मतदारसंघात बनवायची आहे. राजकारण खूप होतं, काहीतरी राजकारणाच्या पलीकडे आपण गेलंच पाहिजे. हा राजकारणाचा विषयच नाही आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांनी याच्यात सहभाग द्यायचा विषय आहे, ज्यांना ज्यांना वाटत. आणि म्हणून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मतदारसंघ आणि आजूबाजूचे तालुके, आपण दुधाचं तर वाशिम पर्यंत न्यायचा आपला विचार, वाशिम पासून कलेक्शन मागायला. देसाई सरकारने की छोटे तालुके पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ आहेत, आजही सांगोला तालुक्यामध्ये आजही इरिगेशनचं पाणी नाही आहे किंवा पाणी नाही आहे पाहिजे त्या प्रमाणात, पण 7 ते 8 लाख लिटर सांगोला तालुक्यात दुधाचं उत्पादन आहे. आपण नाही करू शकत, आपल्याकडे आता सगळे अवेलेबल आहे, फक्त कष्ट घेण्याची आपली तयारी पाहिजे. आणि मग दूध आलं तर विकणार दूध बाबा आम्ही भाऊ तर दूध घ्या. मी तेच सांगितलं की जोपर्यंत युनिट तयार होत नाही तोपर्यंत चिलिंग प्लांट लावू, नंतर मॉइश्चरायझर प्लांट लावू, कलेक्शन सेंटर लावू. ते दूध आम्ही तोपर्यंत कुठे न्यायचं ते पाहू. त्यांच्या डिरेक्टला झाला 2 रुपये त्यांना घाटा येईल, नाहीतर मी घेईन अर्धा ते घेतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 वर्ष प्लांट ठेवून आम्ही सगळं दूध तिथं पाठवू. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढणार आणि त्यांचा आता 22 लाख लिटर दूधचं उत्पादन आहे, कलेक्शन आहे. 22 लाख लिटर एका दिवसाचं कलेक्शन. आता 1 वर्षामध्ये त्याचं 50 लाख लिटर दूध कलेक्शनचं सेंटर तयार आहे, देशातलं सगळ्यात मोठं. अरे आता लोक काय करतात, लोकांना पण आपल्याकडे पहिले पाणीच नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं, सगळ्या गोष्टीच नव्हत्या. हे विचारही करू. आज आपल्याला अवेलेबल आहे, त्यामुळे आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता मागे वळून पाहणे नाही. आणि म्हणून अजून खूप संकल्प आहेत, खूप काही गोष्टी या मतदारसंघात करायच्या आहेत, ज्या रोजगार 2 पैसे प्रत्येकाच्या खिशात कसे येतील याचाच विचार 1.5 वर्षापासून आमचा चालू आहे. आणि पुढचेही 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये संजय भाऊ उमरगरजी निश्चितपणे सगळ्यांकडून आपण असा प्रयत्न करू की या मतदारसंघातला कोणीही बेरोजगार राहणार. पण त्याची मानसिकता तुम्ही करायची नाही. एखाद्या पानपट्टीला तेही करणं निवारायचं आहे. पान म्हणून त्याला काही करून पान सेंटर कमत नाही का पान सेंटर वाला 200-400 रुपये, पण 200-400-500 रुपये कमत माझा काय भलं होणार आहे. पाहिजे तर 1 लाख रुपये महिना मला पाहिजे. 20,000-10,000 कोण करणार आहे. काही सांगतात भाऊ 1 लाख कसा पद भेटणार आहे बाबा. सुरुवातीला तू वाढत जा, मेहनत करत जा, निश्चितपणे 1 लाखावर पोहोचल तुला काही जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून ही मानसिकता बनवण्याचा हा कार्यक्रम द्यायचा. पण तुमच्याकडून शब्द घेतलेला सिंग साहब इनसे नहीं आपसे अभी ध्यान देना है, क्योंकि सिंग साहब वैशिष्ट्य पाहतं ऐसा सांगतो दिवस काय तुम्हाला त्यांनी त्या मानसिक जनतामध्ये तो प्रोजेक्ट केला. पण सिंग साहेब जे आहे त्यांनी आज शॉर्टकट भाषण केलं, पण दुधाच्या क्रांतीमध्ये आणि दुधाच्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय नॉलेज असलेले व्यक्ती म्हणजे सिंग साहेब. अतिशय नॉलेज म्हणजे केपी पाटील साहेब या क्षेत्रामध्ये आहे तसे दुधाच्या मध्ये सिंग साहेब आहे. आणि म्हणून त्यांनाही सोडणार नाही. आता कोणाचीही स्तुती इथं बसलेल्याची नाही. आणि माझा हेतू एकच आहे की या लोकांचे जे जे आपल्या संपर्कात आपल्या मतदारसंघाला फोकस करून ज्या गोष्टी संजय भाऊ करता येतील. संजय भाऊचे बऱ्याचशा याच्यामध्ये असते, दादा इथं कोणाचा काही संकल्पना निश्चितपणे एकत्रितपणे आपल्याला काम करायचं. राजकारणाच्या वेळेस निश्चित करू आपण सगळं. ज्या वेळेस राजकारणाची वेळ आहे त्यावेळेस राजकारण निश्चित करू. उर्वरित वेळेमध्ये सगळे एका हातात हात घालू. तो कोण व्यक्ती आहे त्याचा विचार न करता ही त्याची इच्छा आहे, कर्तव्य आहे, त्याचा पुढे येतोय, करायची इच्छा आहे, त्याच्यासोबत डॉक्टर कुठे आहे 100% असतात. माझं त्याचा पटो का नाही पटतो, विचारांची किती तफावत असो, पण या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंटसाठी जर तो काही विचार करत असेल, पुढाकार घेत असेल, तर त्या व्यक्तीच्या मागे मी उभा राहणारच. मग कोणीही त्याच्यावर नाराज होण्याचा विषय नाही. ज्याला पुढे यायचं त्याच्या मागे आम्ही उभे राहू.
आणि 100% पूर्ण कुटुंबात अंतर. बरेच फॅन आता फॅन म्हटल्यापेक्षा सहकारी आपल्या कुटुंबात भरपूर राहतात. मोठा मुद्दा तर आहे 24 तास रिटायर झाला 24 तास या मतदारसंघामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांना लोक टाकायचे हे ठरलेलं आहे. छोटा भाऊ प्रमोद आहे, बाळू आहे, आता विनोद पण आता ते सांगितलं केपी पाटील विनोद जो आहे तो कतारमध्ये आहे. आता दुबईमध्ये आपण आपले गेले का इम्पोर्ट एक्सपोर्ट वाले भगवानजी गेले आहे. तिथे आपण आता एक इम्पोर्ट एक्सपोर्टची कंपनी केली आहे. इथेही आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट झालेलं तुमचंही सहकार्य लागेल. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण ऑलरेडी काही कंटेनर पाठवलेले आहेत हे पहिल्या वेळेस सांगतो. पण तो आता तुमचंही सहकार्य घेऊन या ना. आमचं हे नाही की वी वॉन्ट द प्रॉफिट. आम्हाला प्रॉफिट साठी काम करायचंच नाही. प्रॉफिट साठी हे इम्पोर्ट काम करायचंच नाही. तुम्ही अजूनही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये ज्याची इच्छा असेल ज्याला केलेलं असेल तो याला चाललं सोबत सगळ्यांकडून जे जे इम्पोर्ट करता येईल एक्सपोर्ट करता येईल ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून सगळे जण आपण इथं लक्ष देऊ आणि उज्ज्वल भविष्य या पूर्ण मतदारसंघामध्ये टार्गेटच नाही करत. वाशिम पर्यंत आपण एक दुधाचा हे आहे. वाशिम, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, बरामपूर जिल्हा हे सगळे 4-5 जिल्ह्यांची क्रांती करण्याचा आपला विषय आहे. आणि त्यामध्ये जिथं शांततेने तुम्ही बसला आणि त्यामुळे आनंद आणि विश्वास आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे जण हल्ले नाही निश्चितपणे सगळे मेहनती आहात, सगळे विचार करणारे आहेत, भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मानसिकता असलेले तुम्ही सगळे आहात. तुमचं मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि भविष्यात सगळ्यांचा सहकार्य. वीज खूप तज्ञ आहे, मला सगळं समजते असा माझा आता कोणाचाही विषय नाही. पण तो एक पद आहे म्हणून मला हे थोड्या लोकांच्या भेटीला मी इथं काय करते एवढाच मी विचार करू शकतो. तुमच्याकडे संकल्पना असतील तुम्ही सुद्धा सांगा. सगळं लोक एखादे खास घालून आपलं पुढे जायचं. शेवटची सूचना सगळं मान्य केपी पेटंदा सगळ्यांचं नाव घेणार नाही. अग्रवालचे आहे, देसाई सिंग साहेब, तुम्ही सगळे जे मान्यवर आहेत आमच्या दत्ताभाऊ पाटील आहे, हे क्रॉस द पॉलिटिक्स खेळायचं आहे. जिल्हा परिषदच्या वेळेस आपण राजकारण ठेवतो 15 दिवस. आपण विधानसभेच्या वेळेस 1 महिना राजकारण निश्चित करू. लोकसभेच्या वेळेस 1 महिना. उर्वरित काळामध्ये माझी इच्छा आहे कोणाशी माझा भेदभाव नाही, कोणासोबत माझा काही दुरावा नाही. ज्यांना त्यांना वाटलं ते एकत्र बसू शकतो आपण आणि एकत्र बसून ज्या संकल्पना पुढे आपल्याला न्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काम करणार आहे. पुढे कुणाला काय व्हायचं तो त्याचा विषय आहे. आज जी आपली संकल्पना आहे शेवटची सूचना हीच आहे की ज्याप्रमाणे तुम्ही अतिशय सिरियसली इथं बसला त्या सिरियसनं आपल्याला लवकर आपल्याला पुढे जायचं आणि त्यासाठी शेवटचा सिरियसनेस एवढा दाखवा की आमच्या मार्गा भगिनी ह्या सुद्धा झालेल्या उठलेल्या नाही. आणि म्हणून भोजनची व्यवस्था झालेली आहे. माझी नम्र कोण लोकेश राठी तिथं नावाचे कोण आहे, कोणाला राग लोभ. मला माझं हे मत आहे माझ्या एमच्या व्यतिरिक्त मी जाणारच नाही. त्यामुळे मतदारसंघाची जास्त फिरणार नाही कारण माझे टार्गेट ठरलेले. आज काल रात्री परवाला पाण्यामध्ये खूप नुकसान झालं. बऱ्याच शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, काही लोकांचंही नुकसान झालं. त्याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि 65 एरियाच्या वर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सरसकट मदत आपल्या मतदारसंघात मिळावी आणि ते मिळणार याच पद्धतीचं आहे. आणि खरडून गेलेली आहे मागच्या वर्षी काही खरडून गेलेल्या शेतीवाले पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकलं नाही किंवा आपण तो विषय गेला नाही म्हणून आपण ते खरडून गेल्या शेतकऱ्यांसाठी त्याचंही सर्वेक्षण त्यांना वेगळी मदत कशी करते त्याचाही आपण प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे परवा मुंबईमध्ये आपण यासाठी जातोही आहे. त्यामुळे तोही विषय होईल आणि पुढे मागे पुढे एखाद्या शेतकऱ्याला केवळ भेटायला जाणार नाही येणार नाही. त्यामुळे रागवू नका. परंतु मीटिंग मधून शेवटी माझं काम आहे सगळं अधिकारी कर्मचारी त्यावर फील्डवर जाऊन योग्य रिपोर्ट आणि शेवटी तो रिपोर्ट योग्यरित्या जाऊन आपल्या लोकांना मदत जास्तीत जास्त मिळवली हाच माझा विषय राहणार. भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात मला गुंतवू नका एवढीच विनंती आहे. शेवटचं एक सांगतो की माननीय अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. आज जयंती आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
कामगारांबद्दल त्यांचं असलेलं मत माहिती आहे. एक अशिक्षित माणसानं जगभर जे विचार केला तो विचार सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून अशा महामानवाला आपल्या सगळ्यांकडून विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या जयंतीनिमित्त प्रणाम करतो. आणि लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याही पुण्यतिथीनिमित्त सर्वकडून त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि जेवण पहिले फक्त महिलांना जाऊ द्या. खुर्चीवरून जेवढे उठले तेवढे माझ्या नजर इथून पाहिजे, इथून झाला. पहिले महिला जाते, महिलांनी जावं. जो याच्यावर उठला तो समजून जा की तो भविष्यातला वेग घेऊन चालणारा माणूस नाही. आता 15 मिनिटांना भूक लागली, म्हणजे सगळ्यांना भूक लागते हो, पण 15 मिनिटं जो कळ सोचू शकते तोच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते. त्यामुळे आता जो उठला, जो लवकर गेला तो समजून जायचा की पुढच्या आपल्या पॅनिक मध्ये तो बाद होणार आहे. त्यामुळे माता भगिनी शेवटी आपला आदर आपण पहिला तिथंच असतो. त्यामुळे माता भगिनी खूप उत्सुकतेने आलेल्या आहेत, त्यांना घेऊन चालायचं आहे. आणि जेवण आहे फक्त मला इथे 2:45 वाजलेले आहेत, अर्ध्या पाऊण तासात जेवण आटपणार आहे. पण थोडं मागे पुढे करा. आणि कार्यकर्ते जे असतील बाबा नियोजनामध्ये, त्यांना तर विनंती आहे, एकही कार्यकर्ता जेवताना मला दिसता कामा नाही. मी तिकडे येतोय, इकडे पाहिल्यानंतर जो कार्यकर्ता जेवताना दिसेल तो नजरेत बसेल. त्यामुळे जे आपले बाकी शेतकरी आलेले आहेत, हे आहेत, त्यांना जेवण करून द्या. आणि नंतर कार्यकर्त्यांनी नियोजनवाल्यांनी जेवण करायचं. सगळ्यात शेवटी मी जेवण करणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. आणि मी देसाई साहेबांना विनंती करतो की आपण गेलेलं बरं आहे, तुमच्या फ्लाईटच्या वेळेनुसार आपण नंतर सोमवार मंगळवारी भेटू. सिंग साहेब हो तू उठून कुठं लागले, मी नाव घेतो सुधाकर शिकवली, नाव घेऊन मला लक्षात नाही. इथं 5 मिनिटांना काहीच नाव वरतून ना खालून काही प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटांना ना वर ना खाली काही प्रॉब्लेम नाही. आता भाई 5 मिनिट रोखून तो जे काय असेल. आणि सिंग साहेब आले महिला गेल्यानंतर मी इथून हलणार. पहिले त्यांचं जेवण होण्यासाठी माझी विनंती आहे, एवढं तो सांगायचं काम नाही. जास्तीत जास्त लोकांनी थांबायचं आहे. अर्धा सगळं संपणार आहे, व्यवस्थित होईल. हा आपला कार्यक्रम आहे, हा भविष्याचा कार्यक्रम झाला. आणि जो कळ सोचेल तो पुढे जाईल. ज्यांना काही केली तो घरी जाईल. एवढं बघायचं काम नाही केलं म्हणजे पुढच्या वर्षी भूक लागली मला माहिती आहे. पण तू तिथं गडबड झाली तर ज्या उद्देशासाठी आपण निघालो उभं तर बस. ज्या उद्देशासाठी पावले जे आहेत, बाहेरच्या तालुक्यातले पावले आपल्याला शेतकरी बांधव त्यांनी जेवण आहे. बाहेरच्या तालुक्यात मोताळ्यातले आहे, बुलढाण्यातले आहे, पेटण आहे, वाशिमचे आहे, अकोल्यातले आहे, त्या शेतकऱ्यांनी जेवायला लागले. जे बाहेरचे आहेत, जळगाव, संग्रामपूर आणि शेगाव या 3 तालुक्यातल्या शेतकरी आणि सगळ्यांनी इथं बसायचं. हे सगळ्यांना भेटणार आहे. बाकीच्यांनी जायचं. सगळ्यांचा धन्यवाद. हे खाली गेल्यानंतर मी सगळ्यांना भेटायला येतो. सगळे मतदारसंघातले जे लोक आहेत ते इथंच थांबायचे आहे. 15 मिनिट अर्धा तास आपण जरा हिंदूच करू, बाकीला जवळ करू. थँक्यू.